सर्वांचं स्वागत आहे आणि काल 15 तारखेपासून संबंध महाराष्ट्रभर रस्ता सुरक्षा सप्ताह राबवण्यात येत आहे. त्याचं मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये उद्घाटन केल्यानंतर बीडमध्ये देखील त्याच धर्तीवरती रस्ता सुरक्षा सप्ताह विविध उपक्रमाने साजरा केला जात आहे. त्याचबरोबरती जर पाहिलं तर काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. त्यावेळेला एस-पी ठाकूर साहेब देखील उपस्थित होते आणि बीड जिल्ह्याचे परिवहन अधिकारी स्वप्नील माने देखील होते. आज तेच आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत. कशा पद्धतीनं रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा होतो. सर काय सांगाल कशा पद्धतीनं रस्ता सुरक्षा सप्ताह आपण साजरा करतो कसे उपक्रम? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी बीड नागरिकांना सुरक्षित रस्ता करण्याकरता आवाहन करतो. आपल्या बीड शहरात, बीड जिल्ह्यामध्ये अपघाताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. एकंदरीत जर बघितलं तर आपण 2022 पेक्षा 2023 मध्ये 20 संख्येनं डेथ कमी करायचा प्रयत्न केला. आपण तो यशस्वी झाला. पण काही महामार्ग असतील, जसं की धुळे-सोलापूर महामार्ग आहे किंवा मांजरसुंबा पाटोदा रस्ता आहे. या ठिकाणी खूप अपघात वाढलेले आहेत. त्या अनुषंगाने माझं नागरिकांना आवाहन आहे की मेजॉरिटी ऍक्सिडेंट हे फक्त आणि फक्त अतिवेगानेच होत आहेत. तर अतिवेगाने वाहन चालवू नका. दुचाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर करा. वाहन चालवताना, चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर नक्की करा. ड्रिंक अँड ड्राईव्ह करून वाहन चालवू नका आणि मोबाईल फोनचा वापर करू नका वाहन चालवताना. ह्या जर पंचशीलचा वापर केला तर 100% आपले अपघात होणार नाहीत, अपघातातला डेथही होणार नाही. तसेच या प्रकारे आम्ही 1 महिना याबाबत अंमलबजावणी करणार आहोत. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये माझे अधिकारी भेट देणार आहेत. शाळांमध्ये आपण जनजागृतीचा कार्यक्रम करणार आहोत. तसेच माझे अधिकारी असतील, माझे स्क्वॉड असतील, ते रस्त्यावर चेकिंग करणार आहेत आणि सर्व दोषी वाहनांवर आम्ही कारवाई करणार. एकूणच आता ही जी पंचसूत्री सांगितली आहे, याच्या पद्धतीने जर वाहन चालकांनी ड्रायव्हिंग केली तर निश्चितपणाने महाराष्ट्रात कुठेच अपघात होणार नाहीत, असंच साहेबांचं म्हणणं आहे. मात्र आता जो नवीन कायदा जो निघालेला आहे, या संदर्भात साहेब तुम्हाला काही सांगता येईल? त्याच्या संदर्भात वाहन चालकांना काय सूचना देता येईल? नाही, मला याबाबत अजून कायदा शासनाकडून असं करण्यात आलं की निवडणूक कायदा प्रस्तावित आहे, त्याच्यावर फेरविचार करण्यात येईल. त्या अनुषंगाने सर्व वाहन मालकांना माझी विनंती आहे की कोणीही करू नये. या अनुषंगाने केंद्र शासन पुन्हा एकदा आपल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करीत आहे. भारत 24 तासाठी ज्ञानेश्वर